Hello students, welcome online video lecture series conducted by प्राध्यापक B.V. बनसोडे, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, कृष्णा महाविद्यालय ज्युनियर विंग. आता त्यानंतर आपल्याला मेन फर्स्ट पॉइंट बघायचा आहे आपल्या टॉपिक मधला, आणि तो फर्स्ट पॉइंट आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. म्हणजे आतापर्यंत आपण म्हटले ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे काय किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, पण हे जे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील किंवा हे जे काय ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतील ह्यांचा आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. म्हणजे जर तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला भेटला तर तो स्ट्रक्चरली कसा असणार आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचं बॉन्डिंग असणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा मेन्शन करायचं आहे. मग आपण दोन पद्धतीने दाखवू शकतो. एक असतो डॅश फॉर्म्युला आणि एक असतो डॉट फॉर्म्युला. म्हणजे जर डॅश देऊन जर तुम्ही एखादं स्ट्रक्चर तयार केलं तर त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं डॅश स्ट्रक्चर. जर तुम्ही डॉट देऊन जर एखादं स्ट्रक्चर तयार केलं तर त्यांना म्हटलं जातं डॉट स्ट्रक्चर. म्हणजे नेमकं स्ट्रक्चर कसे रिप्रेझेंट केले जातात ते पहिल्यांदा आपण बघूया. मग स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघायचा आहे. म्हणजे जो काही आपल्याकडं एखादा मॉलिक्यूल असेल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, त्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचा आपण काय बघणार आहोत, स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघणार आहोत. मग हा जो काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो काय शो करतो, इट शोज ऑल द कन्स्टिट्युएंट्स ॲटम्स डिनोटेड विथ देअर सिम्बॉल्स. म्हणजे हा जो काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो, हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय शो करतो, तर ऑल कन्स्टिट्युएंट्स ॲटम्स म्हणजे एखाद्या कंपाऊंड्स मधले टोटल जेवढे जेवढे ॲटम्स आहेत ते सगळे ॲटम्स विथ सिम्बॉल जर कोण डिनोट करत असेल तर त्या प्रकारचा जो फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युल्याला काय म्हटलं जातं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हटलं जातं. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय, तर तुमच्याकडे किती कार्बन आहेत, किती हायड्रोजन्स आहेत, किती ऑक्सिजन्स आहेत, म्हणजे टोटल जो नंबर असेल म्हणजे ऑल कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स डिनोटेड देअर सिम्बॉल्स, त्याच्या सिम्बॉल्स जर त्याच्यामध्ये टोटल जे काही कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स किती असतील हे जर शो करत असेल एखादा मॉलिक्यूल तर त्या स्ट्रक्चरला किंवा त्या प्रकारचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याला काय म्हटलं जातं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हटलं जातं. मग हा जो काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे हा कसा रिप्रेझेंट केला जातो, ऑल कोव्हॅलंट बॉन्ड्स देअर इज रिप्रेझेंटेड बाय डॅश. आपण आत्ताच बघितलं होतं, एकतर आपण त्याला डॅशनं रिप्रेझेंट करू शकतो किंवा एकतर आपण त्याला कशानं रिप्रेझेंट करू शकतो, डॉटनं. म्हणजे जेवढे जेवढे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत हे जर आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतील तर आपण ते कसे रिप्रेझेंट करू शकतोय, तर बाय डॅश जॉईनिंग म्युच्युअली द बॉन्डेड ॲटम्स. म्हणजे जर डॅशनं आपण त्याला रिप्रेझेंट केलं तर तो काय करतो, जॉईन होतो त्याच्या बॉन्डेड ॲटम्स सोबत. आणि मग अशा प्रकारचा जो फॉर्म्युला भेटणार आहे तो फॉर्म्युला तुमचा कुठला असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय, इन शॉर्ट लक्षात घ्या की टोटल नंबर ऑफ कंपाऊंड्स किंवा ॲटम्स, तुमच्या याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्याच्या सिम्बॉलसह हा जो काय फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला म्हणजे कोण असतो, तुमचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि मग त्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो कोव्हॅलंट बॉन्ड हा कशानं रिप्रेझेंट केला जातो, तर एक सिंपल डॅशनं रिप्रेझेंट केला जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा सिंपल डॅशनं रिप्रेझेंट कराल मग त्यावेळेस तुम्हाला जे स्ट्रक्चर भेटेल ते तुमचं काय असणार आहे, डॅश स्ट्रक्चर असणार आहे. मग समजायचं आपण एखादं एक्झाम्पल जर बघितलं, समजा फॉर एक्झाम्पल आपण मिथेन नावाचा जो काही कंपाऊंड आहे, समजा मिथेनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे आपल्याला. मिथेनचा फॉर्म्युला काय असतो, CH4. म्हणजे त्याच्यामध्ये बघा एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन्स आहेत. म्हणजे तिथं सिम्बॉल पण आला, कार्बन सिम्बॉल आहे, हायड्रोजन सिम्बॉल आहे. म्हणजे ऑल कॉन्स्टिट्युएंट्स आपण काय केले, विथ सिम्बॉल शो केले. आणि मग त्यानुसार तुमचा जो फॉर्म्युला भेटणार तो फॉर्म्युला कुठला असतो, त्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हटलं जातं. मग आता जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण जर रिप्रेझेंट केला बाय डॅश तर कसा होणार आहे बघा,
याच्याकडे काय काय आहे तर एक कार्बन आहे आणि किती हायड्रोजन्स आहेत 4. म्हणजे समजा एक कार्बन घेतला आणि जर त्याला 4 हायड्रोजन जर जोडले, फक्त कसे जोडले आपण बाय डॅश, तर डॅशनं त्याला जर आपण जोडलेला असेल या प्रत्येक हायड्रोजन ॲटमला, तर तुम्हाला जो फॉर्म्युला भेटेल तो फॉर्म्युला तुमचा कुठला असणार आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणार आहे. आणि अशानुसार जो तुम्ही फॉर्म्युला तयार कराल त्याच्यामध्ये आपण काय शो करतोय तर ऑल कन्स्टिट्युएंट ॲटम्स, त्याच्यामध्ये आपल्याला काय शो करायचे आहेत टोटल ॲटम्स जे आहेत ते शो करायचे आहेत विथ सिम्बॉल आणि त्यांना फक्त काय करायचं आहे डॅशनं जॉईनिंग करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये जॉईन करताना आपण काय करतोय हायड्रोजन आणि कार्बन ह्याला कशानं जॉईन केला फक्त एका सिम्पल डॅशनं जॉईन केला. आणि म्हणून अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर येईल त्या स्ट्रक्चरला जनरली काय म्हटलं जातं तर डॅश फॉर्म्युला म्हटलं जातं किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणू शकतो. आता हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला फक्त डॅशच्या स्वरूपात. समजा आपण आहे हे स्ट्रक्चर किंवा आहे हेच एक्झाम्पल जर आपण डॉट स्ट्रक्चरमध्ये जर ड्रॉ करायचं असेल तर आपण कसं करू शकतोय बघा, त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. म्हणजे जर आपल्याला समजा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघायचं असेल कोणाचं मिथेनचं, तर ते आपण कसं रिप्रेझेंट करू शकतोय बघा. पहिल्यांदा कोणाचं स्ट्रक्चर काढायचं हे माहीत पाहिजे. कोणाचं स्ट्रक्चर काढणार तुम्ही मिथेनचं. मग मिथेनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता CH4 आत्ताच आपण बघितला होता. फक्त आपल्याला जे स्ट्रक्चर पाहिजे ते कुठलं पाहिजे डॉट स्ट्रक्चर पाहिजे. पण इथं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर तुमचं कुठलं आहे तर डॅश स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपण हा कार्बन हायड्रोजन कशानं रिप्रेझेंट केला डॅशनं. फक्त ही डॅश काढायची आणि तिथं फक्त आपण काय करणार आहोत तर डॉट यूज करणार आहोत. म्हणजे जर एक सिंगल बॉन्ड तयार करायचा असेल तर त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स लागतात तर 2 इलेक्ट्रॉन्स लागतात. आणि म्हणून ही तर डॅश होती, ही डॅश आपण कट केली आणि त्या ठिकाणी फक्त काय केले 2 इलेक्ट्रॉन प्लेस केले. त्याचबरोबर इथं सुद्धा हा हायड्रोजन आणि हा कार्बन ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं तुम्हाला एक सिंगल बॉन्ड होता. पण एक सिंगल बॉन्ड तयार करण्यासाठी तुम्हाला किती इलेक्ट्रॉनची गरज असते 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. आणि म्हणून ह्या दोघांमध्ये आपण काय केलं सिंगल बॉन्ड कट केला आणि तिथं त्याच्याऐवजी काय प्लेस केलं 2 इलेक्ट्रॉन प्लेस केले. त्याचबरोबर इथं सुद्धा एक सिंगल बॉन्ड होता, इथं सुद्धा एक सिंगल बॉन्ड होता. तो सिंगल बॉन्ड कट केला आणि त्या सिंगल बॉन्डच्या ऐवजी आपण काय केले इलेक्ट्रॉन्स ॲड केले. आणि म्हणून इथं जे तुम्हाला भेटलेलं स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर इलेक्ट्रॉन डॉट्स दिसत आहेत. म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तेच आपण कशा स्वरूपात दाखवलेत डॉटच्या स्वरूपात दाखवलेत. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे जर तुम्हाला विचारलं एखाद्या कंपाऊंडचं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जर डॉट स्ट्रक्चर काढा तर तुम्ही अशा प्रकारे त्याला काय करू शकता रिप्रेझेंट करू शकता.